दरम्यान आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ही केस आहे, त्यामुळे अनेकांच्या नजरा असणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी, याचं विश्लेषण करण्यासाठी आता आपल्यासोबत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आहेत। उज्ज्वल सर, ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आज आपली बाजू घेऊन जाणार आहे, कशा प्रकारे आपली बाजू मांडेल आपला? आजची जी कायदेशीर लढाई आहे ही फाशी रद्द होण्याकरता नाहीये। यामध्ये एक ठराविक मुद्दा भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे नेलेला आहे। बरं, आणि तो मुद्दा असा आहे की पाकिस्तानने जाणीवपूर्वक व हेतुपुरस्कर व्हिएन्ना कराराचा भंग करून कुलभूषण जाधव यांना कोणालाही भेटू दिलं जात नाही आणि ही आंतरराष्ट्रीय कराराचा भंग आहे आणि म्हणून पाकिस्तानला तसंच करण्यास भाग पडावं याच्याकरता आपण इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे गेलेलो आहे। आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सकृत दर्शनी आपल्या म्हणण्यामध्ये प्राथमिकता आढळून आल्याने त्यांनी त्याला तहकुबी दिली आहे। परंतु आज आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे 2 टायमिंग स्लॉट दिलेले आहेत। भारताची बाजू मांडण्याकरता 1:30 ते 5 असं एक वेळ दिलेली आहे आणि पाकिस्तानची संध्याकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत बाजू दिलेली आहे। आता या दोन्ही वेळेला भारत आणि पाकिस्तान सरकारतर्फे दोघांतर्फे आपापली बाजू मांडली जाईल आणि त्याच्यानंतर आज काही निर्णय होण्याची मला शक्यता वाटत नाही, कारण याकरता आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पुढचा एक दिवस द्यावा लागेल की जेथे या भाष्यावरती भारत आणि पाकिस्तानच्या म्हणण्यावरती आपला निर्णय सोपवण्याची शक्यता आहे। पण तो आज ते होणार नाही, कारण वेळेचा वेळ फार कमी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आज ते होणार नाही। परंतु आज मात्र सुनावणीला एकच दिवस दिलेला आहे आणि या 1 दिवसामध्येच आपल्याला ही सुनावणी पूर्ण करायची आहे। पण भारताने आपली बाजू मांडल्यावर पाकिस्तानचा पवित्रा नेमका कसा असेल? आपला जो पुढचा प्रश्न होता की यापुढे काय, भारताचं बाजू जे मांडल्यानंतर पाकिस्तानची काय कार्यवाही राहील। आतापर्यंतच्या बातम्यांवरून असं दिसतंय की पाकिस्तानने लष्करी न्यायालयाला या व्हिएन्ना करारापासून अलग केलेला आहे आणि म्हणून पाकिस्तानने त्यांच्या कायद्यामध्ये डोमेस्टिक लॉ मध्ये एक सुधारणा केलेली आहे की पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाचा निर्णय हा कुठेही व्हिएन्ना कराराचा भाग होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अर्थात हे जर पाकिस्तानचं म्हणणं जर ऍक्सेप्ट करायचं असेल तर तो रजिस्टर व्हावं लागतं। तो डोमेस्टिक लॉची ती तरतूद म्हणजे व्हिएन्ना कराराला देणारी बगल देणारी ती रजिस्टर व्हावी लागते, ती रजिस्टर झालेली नाही। त्यामुळे पाकिस्तानचे तकलादू युक्तिवत राहील। परंतु यापुढची कार्यवाही, आपल्या बाजून निर्णय काय लागला तर त्याची कार्यवाही कशी राहील, ही सगळी एक जटिल प्रोसेस आहे। पण निश्चितपणे आजचा दिवस आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे। नक्कीच आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। पहिली वेळ जी आहे 1:30 ते 5 या दरम्यान आपली सुनावणी होणार आहे, आपली बाजू तिथे मांडावी लागणार आहे। पण या वेळेतल्या जी सुनावणी आहे त्यावेळी भारताने कुठले मुद्दे प्रकर्षाने मांडायला हवेत? भारताने या बाबतीत मुद्दे मांडलेलेच आहेत, परंतु त्याबाबतचा सविस्तर विश्लेषण आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे भारतातर्फे केलं जाईल। पहिला मुद्दा असा आहे की कुलभूषण जाधव यांना कोणालाही भेटू दिलं जात नाही, त्यांना नैसर्गिक न्यायदान तत्वचा भंग केलेला आहे, मानवी हक्काची पायमल्ली केलेली आहे आणि व्हिएन्ना करारानुसार जर दोन्ही देशाच्या नागरिकाला पकडण्यात आलं असेल तर त्याला सगळी ही मदत, त्याला काउन्सिलर ऍक्सेस ज्याला आपण असं म्हणतो की भेटू देण्याची परवानगी, त्यांच्याकडे सूचना घेण्याची, ही दिली गेली पाहिजे। कुलभूषण जाधव यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर भारत सरकारच्या प्रतिनिधीला किंवा कुलभूषण जाधव यांच्या आईंना देखील त्यांना भेटू दिलं जात नाही। त्यामुळे आमच्या मनात अशी शंका उपस्थित झाली आहे की कुलभूषण जाधव यांचा जो तथाकथित कबुली जबाब, जो पाकिस्तान ज्याच्यावरती त्यांची भिस्त अवलंबून आहे, हा तथाकथित कबुली जबाब केवळ त्यांना काही इंजेक्शन देऊन, मेंटल डिलिव्हरी करून किंवा शारीरिक छळवणूक करून, मानसिक दृष्ट्या अपंगत्व करून घेतला आहे की काय, आणि म्हणून पाकिस्तान त्यांना भेटू देत नाही की काय, आणि म्हणून पाकिस्तानला खरं स्वरूप आज उघड करावं लागेल, हा एक भाग झाला। दुसरा भाग जो महत्वाचा आहे की कुलभूषण जाधव हे भारतीय हेर नाहीत असं आम्ही वेळोवेळी सांगितलं आहे आणि ते इराणमध्ये त्यांच्या खाजगी व्यवसायाकरता होते, त्याकरता इराण सरकारने देखील ग्वाही दिलेली आहे। इराणमधून त्यांना पळवण्यात आलं पाकिस्तानमध्ये आणि त्यांच्याकडनं तो कबुली जबाब काढून घेण्यात आला, जो पाकिस्तान जो व्हिडिओ ज्याच्यावरती अवलंबून आहे, आणि अशा रीतीने हा पाकिस्तानचा व्हिडिओ देखील डॉक्टर व्हिडिओ आहे असं आपलं म्हणणं आहे।
अर्थात ह्या मुद्द्यापेक्षा आज पहिला मुद्दा म्हणजे महत्वाचा असा आहे की पाकिस्तानच्या प्रचलित कायद्यानुसार जर लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली असेल तर त्यांना 60 दिवसाच्या आत अपील करावं लागतं. कुलभूषण जाधव यांनी स्वतः अपील केलं आहे का? आम्ही आमचं भारत सरकारतर्फे अपील दिलेलं आहे, परंतु उद्या पाकिस्तान असाही कांगावा करू शकतो. कुलभूषण जाधव यांनी अपील केलेलंच नाही. म्हणून खरी परिस्थिती काय आहे, कुलभूषण जाधव आहेत कुठे, त्यांची परिस्थिती काय आहे, याचं ही भारताला माहिती मिळायला हवी. हा म्हणून देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि देशाच्या नागरिकाचा जीविताचा प्रश्न असल्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुढे गेलेलो आहे. नक्कीच अनेक महत्वाचे मुद्दे आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांवरती आज सुनावणी होणार आहे. पण ही सुनावणी सुरू झाल्यावर न्यायालयातली जी नेमकी प्रक्रिया आहे ती नेमकी कशी असणार आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आज 1:30 वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर भारत सरकारतर्फे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट हरीश साळवे ही भारताची बाजू मांडतील आणि कशा रीतीने कुलभूषण जाधव यांच्यावरती अन्याय अत्याचार हा एक भाग, परंतु त्याही पेक्षा महत्वाचा म्हणजे पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा कसा जाणीवपूर्वक भंग केलेला आहे हा दुसरा महत्वाचा भाग आहे. अर्थात त्यावेळेला भारत सरकारचे प्रतिनिधी जे आपले राजकीय हेगला जे आपले परमनंट काउन्सिलर आहेत तिथे ते हजर असू शकतात. त्याचप्रमाणे पाकिस्तानतर्फे देखील व्हिएन्ना करार त्यांना लागू होत नाही, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कक्षेत ते येऊ शकत नाही अशा तऱ्हेचा विचार. परंतु माझ्या मते महत्वाचा प्रश्न असा आहे की जर आम्ही ही बाजू जिंकलो पुढे काय हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आर्टिकल 94 जो आहे युनायटेड नेशनचा आर्टिकल, या आर्टिकल नुसार आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय हा दोन्ही देशांना बंधनकारक आहे, भारत आणि पाकिस्तान. कारण भारत आणि पाकिस्तान हे संयुक्त राष्ट्राचे सभासद आहेत आणि एकदा संयुक्त राष्ट्राचे सभासद झाले असल्यानंतर त्यांना हा बंधनकारक आहे. पण घटकाभर गृहीत धरूया हा निकाल भारताच्या बाजूने लागला की कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी द्यावी आणि समजा पाकिस्तानने नेहमीच्या आडमुठेप्रमाणे जर हे नाकारलं, मान्यच केलं नाही तर आमचा जो पर्याय काय, तर आम्हाला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा सभा ज्याला युनायटेड सिक्युरिटी काउन्सिल यांच्याकडे जावं लागतं आणि त्यांना एन्फोर्समेंट हे करावं, ह्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाची त्याची अंमलबजावणी करावी असं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा सभेत सांगू शकतो. आता संयुक्त राष्ट्र सभेने जर आपल्या म्हणण्याला प्रतिसाद दिला आणि पाकिस्तानला सांगितलं की आंतरराष्ट्रीय न्यायालयाची अंमलबजावणी करा तर पाकिस्तानला कुठलाही पर्याय नाही. परंतु येथे मला एक भीती अशी आहे की या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा सभा जी आहे सिक्युरिटी काउन्सिल याचे 5 परमनंट मेंबर्स आहेत. म्हणजे अमेरिका असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, चीन असेल आणि हे ब्रिटिश असेल. या 5 राष्ट्रापैकी एखाद्याने व्हेटो वापरला तर त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि भीती मला अशी आहे की चीन नेहमीच पाकिस्तानच्या मदतीला धावतंय आणि म्हणून येथे आमची आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीगिरी, मी जे मागेच आपल्याला सांगितलं होतं की आपण कुलभूषण जाधव यांचा विषय धसास नेवायच्या अगोदर आम्ही आमच्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलकडे आमचे राजनैतिक मुत्सद्दी पाठवायला हवे होते, जेणेकरून कुलभूषण जाधव यांची बाजू काय मांडता आलं असतं, सांगता आलं असतं. चीन काय करेल याचा भरोसा नाही, रशिया फक्त वाट बघत आहे. म्हणजे आमच्या बाजूने कोण राहील जर समजा कोणी व्हेटो वापरला, आणि व्हेटो जर वापरला तर मात्र हे सगळं आंतरराष्ट्रीय न्यायालयाची मग आदेशाची अंमलबजावणी करता आपल्या जो कोणताही मार्ग शिल्लक नाही, हे दुर्दैवाने विदारक सूत्र आहे. अर्थात त्यामध्ये देखील एक बाब अशी आहे की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल हे स्वतःहून जर इंटरनॅशनल पीस आणि सिक्युरिटी याच्याकरता या आंतरराष्ट्रीय न्यायालयाची अंमलबजावणी करू शकतो, परंतु हे केव्हा इंटरनॅशनल पीस आणि सिक्युरिटीला काही बाधा पोहोचत असेल. आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा सभेने अशा प्रकारचे कोहर्सिव्ह मेथड कुठे वापरलेले नाहीत, हे देखील आपल्याला विसरता कामा नये. पण तथापि आपल्याला जर पाकिस्तानने असं आडमुठेपणाचं धोरण स्वीकारलं तर पाकिस्तानची जगामध्ये नाचक्की होईल आणि ट्रम्प सरकारकडे आपल्याला पाकिस्तानवरती आर्थिक निर्बंध लादण्याविषयी आग्रही प्रतिपादन करता येईल. तेव्हा न्यायालयात हा सगळा निर्णय गेलेला आहे आणि आता यावर निर्णय काय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे. पण न्यायालयात भारताच्या बाजूनं कौल मिळेल याबद्दल तुम्ही किती आशावादी आहात? मला 100% खात्री आहे की यात भारताची बाजू ही प्रबळ अशी आहे की व्हिएन्ना कराराचा
त्यांनी भंग सकृतदर्शनी केलेला आहे। एक बाब महत्वाची आहे, पाकिस्तानने आता किती पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला की आमचं लष्करी न्यायालय त्याच्यातून आम्ही वगळलं आहे, पण तुम्ही जी ही दुरुस्ती सुचवली आहे ती संयुक्त राष्ट्रापुढे अजून रजिस्टर झालेली नाही। आणि म्हणून जर रजिस्टर झाली असती तर चित्र वेगळं असतं, परंतु जर ती रजिस्टर झालेली नाही तर तुम्हाला व्हिएन्ना करारावरती फॉलबॅक करावं लागेल। आणि व्हिएन्ना करारावरती फॉलबॅक केल्यामुळे तुम्हाला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय बंधनकारक राहील। प्रश्न आणि प्रवास फार पुढचा महत्वाचा आहे की जर पाकिस्तानने नाकारलं बजावणी करायचं, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय त्यांनी हे केला, त्याचा नाही पाळायचं म्हटलं तर मात्र मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा सभेत जावं लागेल, तिथे हा मुद्दा धसाच लावा लागेल आणि त्याच्या अगोदर आम्हाला आमची डिप्लोमसी वापरावी लागेल, जेणेकरून हे 5 परमनंट देश आहेत त्यांना कुठेही त्यांनी व्हेटो वापरू नये, पाकिस्तानला कोंडीत पकडावं आणि मग कुलभूषण जाधव यांच्यावर कसा अन्याय अत्याचार झालाय याचं सगळं चित्र उघडकीला येईल। पाकिस्तान याला घाबरत आहे।